अंदाजे असं सांगता येणार मला नाही. वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये त्या काळी होते 1,23,000. 1931 मध्ये म्हणे. हा तिथं होते 1,23,000 मराठी कुणबी, मराठी नाही कुणबी, त्या सगळ्या मराठी. हे 1,23,000 समजा बीडमध्ये त्या काळी ते कुणबी गेले कुठं. आता 1,23,000ची 5-5 पोरं धरा, 5 लाख तर मराठी बीडमध्ये असते कुणबी. ते गेले कुठे हे म्हणणं आम्ही. जालना 97,000 मराठी कुणबी आहेत त्यावेळेस. 97 5-5 एका पोरं झालं असं त्याच्या 12-12 13-13 होती ती एका. आता 2-2 येतं पण तवा तरी बी तिथं 4,45,000 तर होते त्याचे 5 पट. ती कुणबी कुठे गेली म्हणून गॅजेट आहे आमच्याजवळ. बरोबर आहे. तुम्ही ते दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी करून टाका मोकळ्या. हो, पण ते अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याचीच काही विनंती आहे. प्रक्रिया नाही, मग सगळ्या स्वारीच प्रक्रिया काय झालं. ते सगळे सोयरे तर मी सांगतो तुम्हाला, पण ॲटलीस्ट त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडासा कालावधी लागणारच आहे. नाहीतर नियम बनवता येणार नाही. तुम्ही सगळे सर्टिफिकेट्स आपण इश्यू केले. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे याच्या आधारे संपला विषय. काय करता दुसरं. तुम्ही अभ्यास केला 13 महिन्यापासून. हे सरकारचं आभर धावण्याचं आहे. तुम्ही अभ्यास केला सगळं झालं. तुम्हाला जर ते म्हणले त्याचे अहवाल देऊन टाका की आम्हाला मराठवाडा सातारा गॅजेटियरचं 13 महिने झाला अभ्यास केला, अहवाल देऊन टाका मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची मंजुरी देऊन. आता राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक तुम्ही 1 मिनिटात देता. तर तुम्ही 13 महिने झाला अभ्यास केला. शंभूराजांनी एकट्यानेच 9,000 रुपये ॲप्रिशिएट करून आणलं होतं. त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलंय. आणलंय का नाही. तुम्ही आणलंय म्हणजे तुमचा अभ्यास झाला. हे सरकारचा अभ्यास जाऊ नये. हे तुमच्याकडून अहवाल घ्या ना असं आमचं म्हणणं. तुमच्याकडून त्यांनी अहवाल घ्यावा. उद्या सकाळी लागू होतं. आता जरी कॅबिनेट घेतली तरी अधिकार होतो कॅबिनेटला तेवढं. असं काय तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह होतात. अस्तित्वात नाही का राज्य विधानसभा विधानमंडळ अस्तित्वात नाही का. राज्यपाल महाराष्ट्रात अस्तित्वात नाही का. आता लगेच 10 मिनिटात होतं सगळं. आम्ही 2 वर्ष ते उकळून केलं जातं. ह्यासाठी तुमचं म्हणणं आहे की काही कालावधी 1 मिनिट सुद्धा नाही. याच्यात तरी नाही गड्या साहेब, याच्यात तरी नाही. 13 महिने अभ्यास झाला, 6 महिने काय झालं पाहिजे. तुम्ही आता याची अंमलबजावणी करावं. त्या दोन्ही गॅजेटियरची त्या 2 याला वेळ द्यायला तयार आहेत. आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि अंश संस्थांना द्यायला वेळ तयार आहे. हैदराबाद गॅजेटियर आहे. सातारा संस्थांच्या गॅजेटियरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही. कारण हे वाचून झालंय, सगळी प्रक्रिया झाली, पुरावे बरे उडत नाही. घर हे उडत नसतं. दुसरं तरी एखादं उडण वापरतात, हे उडत नसतं. कायदेशीर दस्तावेज कसं उडण. सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटियर सरकारी दस्तावेज काय करता येणार आहे कोणाला. खोटं असतं तर उडालं असतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण प्रक्रियेसाठी जी काय वेळ लागणार आहे तेवढा तरी वेळ. प्रक्रियासाठी 13 महिने झाला ना अभ्यास चालू आहे. शिंदे समितीपेक्षा हुशार आहे का हे का रे. बरोबर. पण ती प्रक्रिया त्यांनी अजून राबवली पाहिजे ना. मग त्यांना राबवा म्हणा. त्यांनी सांगितलं नाही. या 2ला नाही ऐकत नाही. सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेट याला नाही ऐकत. तुम्हाला गोळ्या घाला तुम्ही आडमुठे समजा काही समजा, मी हलत नाही. मी ठाम करून निर्णय करून आणले घरूनच. बाकीचं सांगा तुम्ही. तुमच्या शब्दाला ते वरच्या याला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल. चला ठीक आहे 2 महिने ठीक आहे चला. याला नाही. या 2 विषयाला मी 1 मिनिट नाही. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटियरला 1 मिनिट ऐकू शकत नाही. ते 2 तात्काळ करा असं म्हणतात लगेच. आणि ह्याला कालावधी 2 महिन्याचा जास्त. ठीक आहे. हा मी पुन्हा लढन. ॲड करावं. हैदराबाद गॅजेटियर आणि साताऱ्यामधल्या नोंदीचा आधार घेऊन सर्टिफिकेट देण्याची तजवीज करण्यासाठी रूल्समध्ये सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट ॲड करावं असं त्यांचं ताबडतोब करायचं. त्याचा कालावधी आपण मागतोय देण्यासाठी तयार नाही.
वर्षासाठी ते 2 महिन्याचा कालावधी द्यायला तयार आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे ते खटल्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे काम नाही आहे. त्याच्यातलं राहिलं ना मग आणखी याच्यातलं हां हे मात्र इथं शब्दाचा उल्लेख पण हवा की मराठवाड्यातला मराठा कुणबी हां हो म्हणजे सरसकट होतं. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्याचे सरसकट होतं. सातारा आणि गॅझेटच्या नियमामध्ये तरतूद करा इमिजिएटली. मला एवढं माहिती आहे 13 महिने झाले अभ्यास करतोय शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे. सरकार नाटक करतंय. याची डायरेक्ट मंजुरी आणि अंमलबजावणीच पाहिजे. याच्यात ऐकतच नाही. तुम्ही म्हणता बुवा आता आम्ही निर्णय लागू केला, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली, आता 15 दिवस चालणारच नाही. अंमलबजावणीचंच कागद हातात पाहिजे. उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅझेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली. असंच आदेश सुटणार पाहिजे. नाही ना ते नाही म्हणतात. नाही अंमलबजावणी कशी करायची? अंमलबजावणी तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे, उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात देणे गॅझेट इथं नोंदी आहेत.